नाम घेता उटा उटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिटी नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही जरी तू अनेक करशी काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिटी हकारोनी सांगे तुका हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिटी समचरण सरोजम सांद्रनी लाभतावम जगनहित पाणी मंडन मंडनानम तरुणी तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैव धवल आसं विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग कर पांडुरंग एकदा जोरदार टाळ्या वाजवा कलाकारांच्यासाठी वाह जयांची केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दया तुमच्या अनुग्रह लादलो तुमच्या उत्सव अवलंबून आहे तुमच्या अनुग्रह लादलो पावन झालो चरांचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा मस्तक माझे मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार करे संताच्या वार करे वार करी संताच्या या वार करे संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या हे मस्तक माझा पायावरी या वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक माझा पायावरी या वार करे संताच्या या वार करे संताच्या वार करे संताच्या नाम घेता उठाउटी नाम घेता उठाउटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ दिवनिवासी संत शिरोमणी तुकोबराय यांचा 4 चरणाचा नामाचं श्रेष्ठत्व सांगणारा असा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देतो. जास्त परिहार देण्याकरता जास्त वेळ शिल्लक नाही, परंतु परिहार दिल्याशिवाय पुढेही जाता येत नाही, म्हणून थोडक्यामध्ये परिहार द्यायचा तो असा. मान तालुक्यातील असणारे एक सुप्रसिद्ध आंधळी गाव आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा पारायण अखंड हरिनाम सप्ताह भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा नाम सप्ताह तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत अतिशय गोड अशा पद्धतीनं आज या सप्ताहाची सुरुवात झालेली आहे. सप्ताहाचं वर्ष आहे चौथं वर्ष चालू आहे. वास्तविक पाहता या सप्ताहाकडे पाहिल्यानंतर, इथलं नियोजन पाहिल्यानंतर, इथली भाविकांची बसण्याची पद्धत पाहिल्यानंतर, या गावची लहान टाळकरी मंडळी पाहिल्यानंतर, या गावची तबलावादक इथले पाहिल्यानंतर मृदंगमणी श्रेयश महाराज, बरोबर ना, हे सर्वजण गुणीजन मंडळ पाहिल्यानंतर असं वाटत नाही की ह्या सप्ताहाला 4 वर्ष किंवा 4थं वर्ष चालू आहे. गेले अनेक 4 पिढ्याचा परमार्थ या गावामध्ये रुजलेला आपल्याला या सप्ताहातून दिसतोय. या सप्ताहासाठी गोड अशी असणारी सर्वजण या गावचे टाळकरी मंडळी, एक कीर्तनकाराला एक कलाकार सप्ताहासाठी आपल्याला भेटत नाही, परंतु हे 2 कलाकार आपल्याला गुणीजन मंडळी आपल्याला भेटलेले आहेत. ओंकार महाराज असतील, या गावचे असणारे सर्व या पारायणाचे संयोजक मंडळ, नियोजक मंडळ, लहान थोर आबाल वृद्ध संदीप महाराज यांचाही मुलगा आपल्या सुरेश महाराजांच्या संस्थेमध्ये आहे. गोड असे या गावची असणारी मंडळी, इथलं पाहिल्यानंतर, वातावरण पाहिल्यानंतर इतकं गोड वाटलं. आणि त्यातल्या त्यात खरं सांगू का, साऊंड सिस्टीम तर इतकी जबरदस्त आहे. जाताना फक्त नंबर द्या मला आणि फोन केल्यावर सांभाळून घ्या, कारण आमच्या भागाला तुमची सवय लावली पाहिजे. आमच्या इकडे साऊंड सिस्टीम म्हणजे सवासणीला सुद्धा बरी. एक एवढं डबडं, त्याला 3 माईक, एक ठुर होते तर एक खुट वाजते तर बंद पडते. पण इथं एवढं भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मिक्सर असेल, अनेक मशीने आहेत, त्याची नावं सुद्धा मला येत नाही. अतिशय गोड. त्याचबरोबर शूटिंग करणारे दादा, या सर्वांचं या ठिकाणी दर्शन घेतो, ऋण व्यक्त करतो आणि
अभंगाचा विचार करतो. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून नाम किती श्रेष्ठ आहे ते घेतलं पाहिजे. आणि घेण्याकरता आजकाल आपण मानवी जीवन जगत असताना आपल्याकडे वेळ नाही असं आपण परमार्थाच्या बाबतीत बोलतो. आजच नाही पण तुकोबरायांच्या त्यावेळेला सुद्धा 350-400 वर्षापूर्वी सुद्धा तुकोबरायांच्या समोर असा वर्ग आला असावा की महाराज तुम्ही सांगता नामस्मरण करा, नामस्मरण करा, आम्ही करायचं कधी नेमकं. तर महाराज म्हणले बाबा नामस्मरण करण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. नाम हे अगदी उठाउटी घेतलं तरी चालेल. नाम घेता उठाउटी. महाराज तुम्ही सांगताय की नाम घेता उठाउटी. प्रत्येक माणूस हा व्यावहारिक असो जीवनामध्ये, परमार्थिक जीवनामध्ये असो, अगोदर कोणतीही गोष्ट करण्या अगोदर फायद्याचा विचार करतो. आपण करू पण त्यातनं आपला काय स्वार्थ हे परमार्थात सुद्धा आहे आणि हे व्यवहारात सुद्धा आहे. महाराज तुकोबरायांना कदाचित अशा भाविकांनी विचारलं असावं तुम्ही नामस्मरण करा म्हणून सांगताय, नाम घेतलेल्याचा फायदा सांगताय, काय फायदा आहे हो पुढं. महाराज म्हणतात अत्यंत दुःख रूपी असणारा जो संसार आहे त्या संसारापासून तुमची तुटी होईल. होय संसाराची तुटी. महाराज त्याच्या पुढे काय होईल. महाराज म्हणले बाबा जीवनामध्ये अनमोल असा लाभ घडेल आणि तो लाभ असा घडेल, तो लाभ एवढा महान आहे जो अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा ज्यांनी 60-60 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या केली. हो योग्यांच्या हो अनेक तपस्वी असणाऱ्या महात्म्यांच्या सुद्धा स्वप्नामध्ये येत नाही असा परमात्मा पांडुरंग परमात्मा विठ्ठल त्याच्या चरणाशी मिठी पडेल. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी. त्याच्याही पुढे जाऊन महाराज नामाचंच महत्व सांगतात की तुम्ही काही गोष्टी साध्य करण्याकरता, परमार्थिक म्हणतोय मी, जर अनेक साधनाचा विचार करत राहाल तर कदापि ते साध्य होईल याची गॅरंटी नाही. पण जर तुम्ही नाम हे साधन वापरलं तर साध्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकाल. नामापरते साधन नाही जे तो अनेक करीसी काही. अनेक आपण साधन करतो, अनेक गोष्टी करतो, अनेक देवदेव करतो, आहे की नाही, अनेक नवस करतो, नवस फेडण्याकरता अनेक, आहे की नाही. आता मी पुढचं जाऊन सांगू का, अनेक मार्गाने आपण तिथपर्यंत जातो महाराज, पण खऱ्या साध्यापर्यंत आपण कधीच पोहोचू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नामापरते साधन नाही जे तो अनेक करीसे काही. हो कदाचित तुकाराम महाराजांनी प्लेन शब्दामध्ये सहज सांगितलेलं साधकांना, भाविकांना, लोकांना समजलं नसावं. कधी कधी असं होतं, आपण एखादा व्यक्ती रस्त्यावरून चालला असेल, आपण काय म्हणतो, ओ तुषार महाराज. तुषार महाराजांनी काय ऐकलं नाही. ओ तुषार महाराज, तरी बी काही त्यांनी ऐकलं नाही, है की नाही. मग शेवट आपला पर्याय असतो आपल्या जवळ आहे तेवढा आवाज वापरणे, याला काय म्हणतो आपण, हाक मारणे. काय जसं तुकाराम महाराजांनी सहज सांगण्याचा प्रयत्न केला नामाचं महत्व, नामाचे फायदे, तरी सुद्धा लोकांना ते समजलं नसावं म्हणून शेवटच्या चरणामध्ये सुद्धा ते सांगतायत. काय सांगतायत, हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका. काय नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ, अर्थ, प्रतिपाद्य विषय असावा अशी माझी अल्पबुद्धीनं कल्पना आहे. विठ्ठल नाम का घेतलं पाहिजे महाराज, नाम का घेतलं पाहिजे महाराज.
कशासाठी घेतलं पाहिजे? 83,99,999 योनी परमात्म्याने निर्माण केल्या. किती? 83,99,999 एवढ्या योनी निर्माण केल्या. 4 खाणी निर्माण केल्या. अंड, ज्वारज, उद्भिज, स्वेदबीज अशा 4 प्रकारच्या 4 खाणी निर्माण केल्या. पण ज्यानं हे विश्व निर्माण केले, ज्यानं हे सृष्टी अति सुंदर अशी निर्माण केली, त्याला जाणणारा, त्याची भक्ती करणारा, त्याचं भजन करणारा, त्याचं नामस्मरण करणारा एकही जीव यामध्ये देवाला दिसला नाही महाराज. ज्यानं हे निर्माण केले ना, त्याला एकही जीव त्यामध्ये दिसला नाही. प्रत्येक जीव फक्त भोग घेतो, बाकी काही करत नाही. पशुकाय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिते. महाराज, त्याच्याजवळ हे ज्ञान नाही, त्याला ती बुद्धी नाही, म्हणून परमात्म्याच्या फॅक्टरीतलं शेवटचं प्रोडक्शन त्याचं नाव आहे माणूस. आणि हे शेवटचं आहे महाराज. याला काय पुरावा आहे? शेवटची पाळी एका मनुष्याच्या चुकलियावर फेरा फेरा, चुकलियावर फेरा पडे. हे शेवटची पाळी एका मनुष्याच्या चुकलियावर फेरा पडे, चुकलियावर फेरा पडे. क्या बात आहे. त्याला प्रमाण आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. मी प्रमाणाशिवाय बरं का, शक्यतो करून प्रमाणाशिवाय बोलतच नाही बरं का, कारण आपण एवढं आपण काय मोठं नाही. हा, मी प्रमाणाशिवाय काय बोलत नाही संतोष महाराज. आणि बोललो तरी प्रमाणातच बोलतो बरं का. कळालं? त्याला कळालं. प्रमाणाशिवाय बोलायचं नाही, बोललो तरी प्रमाणातच बोलायचं. उगाच कशाला लांबचं भांडण जवळ. जाऊ द्या. ऐका, सांगण्याचं तात्पर्य असं आहे, हे शेवटचं आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. त्याच्या पुढे जाऊन हे झाला पूर्वार्ध, पण उत्तरार्ध असं म्हणतोय की चुकली यावर मग एखाद्याला आनंद होईल. हो, एखाद्याला आनंद होईल की महाराज जाऊ द्या, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. यात नाही कळालं तर महाराज पुढे जाऊन सांगतात चुकली यावर मग फेरा पडे. पण हा येडापाना डोक्यात आणायचा नाही. फेरा पडतो खरं, आपण पुन्हा येतो, पण कसं येतो? मनुष्य म्हणून नाही. खंतित होन गाढव कुत्रा, होन गाढव कुत्रा, होन गाढव कुत्रा. होय गाढव कुत्रा, होय गाढव, होने गाढव कुत्रा. एकदा टाळे वाजव. हे अतिशय जाणकारपणाचं लक्षण आहे बरं का यांचं. गाणं तरी झालं पाहिजे आणि एकदम कीर्तन करायला तरी भेटते. नाही तर काय काय जण अशी गातात बरं का, काय सांगू तुम्हाला. वैकुंठवासी या महाराष्ट्राचं कीर्तन केसरी, महाराष्ट्राचं एक परमार्थिक वैभव नामदेव आप्पा शामगावकर. खरा वृत्तांत सांगतो बरं का. आमच्या भागातला एक गायक आहे, साधा माणूस आहे आपला. आप्पांना काय व्हायचं, प्रमाण तरी झालं पाहिजे, झालंच पाहिजे प्रमाण. पण प्रमाण नुसतं सिंगल चालेल नाही तर डबल चाल झाली पाहिजे, हे आप्पांचं असायचं. मग ती डबल चाल झाली पाहिजे. पण आप्पांचं कसं माहितीये का, की एका चालीच्या वेळेत 2 चाली झाल्या पाहिजे आणि बोलायला जागा मोकळी झाली पाहिजे. त्यानं हो म्हणून लांबड लावली, पाक निवांत विलंबित. मग ते म्हणला महाराज नाही म्हणला, ती काय शब्दात बोललं ती मी आपलं शुद्ध करून सांगतोय. तुझ्यासारखा अख्ख्या महाराष्ट्रात कोणाला आवाज नाही.
तुला कवा काय गावावं हीच कळना. ते बाहेर जाऊन रडायला लागलं कीर्तन संपल्यावर. सांगण्याचं तात्पर्य कसं आहे की कीर्तनात प्रमाण झाली पाहिजे, चाली झाल्या पाहिजे आणि एकदम गोड झाल्या पाहिजे. आणि ते संतोष महाराज आणि तुषार महाराज करतायत. बरं गोड मंडळ असं खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. सांगण्याचं तात्पर्य असं आहे आपण पुन्हा जन्माला येईल पण मनुष्य म्हणून नाही रे. मग परमात्म्यानं आपल्याला जन्माला घातलं का बरं घातलं? ऐका नुसतं आपण परमात्म्यानं आपल्याला जन्माला घातलं नाही तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो परमात्म्याचं देवाचं धाकलं लेकरू म्हणजे आपण आहे. कोण आहे? बोला की आयानो. लेकरू काय आम्ही सांभाळतो का? कोण सांभाळतं? आया सांभाळतं. काही इकडच पद्धत आहे त्यांनी सांभाळायची. अवघडच आहे वानो. काय काय गावात पद्धत वेगवेगळ्या असतात. बरं ऐका धाकलं लेकरू आहे. आता मला खरं सांगा, मला कोणाच्यात भांडणं नाही ती लावायची पण खरं सांगा आईला सर समजा 3 लेकरं असली कोणत्या लेकरावर जास्त तुमचं प्रेम? लेकरावरती आईचं समसमानच प्रेम असतं पण धाकल्यावर जास्त असतं का? ऐका महाराज एखादं लेकरू आता हे लेकरू आहे की नाही किती कौतुकानं पाहतोय आपण लहान आहे म्हणून. आता एखादा माणूस कोणी ओळखीचा असो नाही तर ते कोणाचा नातू आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणत्या माऊलीचं लहान बाळ आहे हे कोणी बघितलंय का? पण त्याच्याकडे सगळे आकर्षित झालेत का नाही? का बरं? ते लहान आहे का नाही? ते सर्वांना आवडतंय माझ्या सहित आहे का नाही? आता त्याचं पळत पळत जाऊन कुणीही त्याची पप्पी घेईल का नाही? घेईल का नाही? का बरं? त्याच्या पुढचं नाही मी सांगत पण तेच पुन्हा 50 वर्षात झाल्यावर कोणीच घेणार नाही. ऐका कारण ते धाकला आहे लहान आहे तोपर्यंत त्याच्यावरती सगळ्याची माया असते. तशीच आईची सुद्धा धाकल्या लेकरावरती प्रेम असतं. कशावरून? ऐका एक लेकरू बाहेर खेळायला गेलं पळत पळत आलं ते होतं 5 वर्षाचं आणि पळत पळत आलं ना आईला म्हणलं आई आई मला भूक लागले जेवाय वाट. पण आईनं पटदिशी उठून देता येईन आईला. का बरं? आईच्या मांडीवर दुसरं लेकरू होतं आणि ते ताण होतं. ती आई काय म्हणली त्या बाळाला एक बघ तू खेळून आलाय तुला भूक लागली मला समजतंय खरं पण ऐक माझ्या मांडीवरती बाळ आहे आणि तो असं तो चपातीचा डबा कुठं आहे, भाजीचा टोप कुठं आहे, पाणी कुठं आहे हे सगळं तुला माहित आहे. तू एक काम कर तिथली चपाती घे तिथली भाजी घे आणि पाणी घे तुला तांब्या भरून घे आणि एक तांब्या भरून मला दे. एवढं बघितल्यानंतर पोरगा आईकडे डोळं वटरून बघायला लागलं. म्हणला मम्मी आई ऐक का ग मी तुला जेवायला मागतोय मला जेवायला देऊ शकत नाही का? तुला कळत नाही का रे? तुला दिसत नाही का माझ्या मांडीवरती बाळ आहे ना? मग ते पोरगा थांबावं का नाही? ते पोरगा म्हणतं का तो तुझा आहे ते बाळ तुझं आहे मी तुझा नाही का? तर आई म्हणली बाळा अरे तू सुद्धा माझाच आहे आणि हे सुद्धा माझंच आहे मात्र हे कसं आहे धाकुल आहे. धाकुल आहे की नाही? महाराज धाकुल्याच्या मुखी घास घाली माता आणि वरी करी सत्ता शहानिया. ते सोडा मग जसं भगवान जसं आईचं त्या धाकल्या लेकरावरती प्रेम आहे ती मांडीवरून खाली ठेवत नाही तसं परमात्मा सुद्धा आपल्या जवळ आहे आपल्यावरती विशेष प्रेम आहे. महाराज याला काय प्रमाण आहे का? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना आणि ते आपण आपाशी न्यावे. मग महाराज जर त्या परमात्म्यानं आपल्याला एवढं जर नक्षीकांत सुंदर देखणं असं रूप जर दिलं असेल शरीर दिलं असेल तर महाराज का बरं त्याचं आपण नामस्मरण करू नये? पण आपण करत नाही महाराज. करत नाही का करत नाही? तर आपण ज्या गोष्टीमध्ये गुंतायला नको अशा गोष्टीमध्ये आपण गुंतून राहिल्यामुळं त्याच्याकडे आपली वाटचाल होत नाही. का बरं होत नाही? मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे अडकत राहिला महाराज. हो त्याला ते समजलं नाही आपण का आलोय.
नामस्मरण का केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे, कोणी केलं, परिणाम काय झाला हे आपण बघितलं पाहिजे, पण घेत नाही आपण. कारण नाम एवढं श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे. गगनावून वाढ नाम आहे, ओ गगनावून वाढ नाम आहे, गगनावून वाढ नाम आहे, गगनावून वाढ नाम आहे. ज्ञानदेव माने, ज्ञानदेव पुसे ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. नामाची प्रमाण नुसती दिली तरी आपलं कीर्तन संपेल, आहे की नाही. सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे, तेने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. किंवा महाराज हे नामस्मरण एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे. महाराज संत सेना महाराज सांगतात की बाबा रे, पाप जर किती मोठं पाप असेल, किती जन्माचं पाप असेल, अगदी पापाचे पर्वत जरी असली तर त्या नामस्मरणानं ते जळून जातात. नाम घेता विठोबाचे, नाम घेता विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळते पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. वेद शिनला झाली सीमा, वेद शिनला झाली सीमा. राम घेता नाम घेता, नाम घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळते, पर्वत जळती. वाजवा एकदा टाळ्या. ऐसा नामाचा महिमा, वेद सिनला झाली सीमा. घेता नाम, घेता नाम विठोबाचे, विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. अरे पर्वत पापाचं जळण्याची ताकद त्या नामस्मरणात आहे. एवढंच नाही महाराज, पण आपण करतच नाही.
आपल्याला ज्या कारणासाठी परमात्म्याने या ठिकाणी पाठवले ते कारण आपण करतच नाही. कोणतं कारण आहे? हो का, एक आपण या सृष्टीमध्ये या मृत्यू लोकामध्ये जन्माला कशा करता आलो, कशा करता त्या परमात्म्यानं चार पायाच्या मध्ये नाही घातलं. अनेक असंख्य पायाचे प्राणी या जमिनीवरती या सृष्टीमध्ये आहेत. काही सरपटणारे आहेत, पाण्यात आहेत, कटनाव आहेत, डोंगरात आहेत. आता त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहित नाही. मग ते प्राण्यामध्ये अंत त्याच्या आतमध्ये सुद्धा जीव आहे. जसा आपल्या आतमध्ये जीव आहे, आत्मा आहे, तसा त्याच्या शरीरामध्ये सुद्धा जीव आहे. मग त्याला वरचं पांघरून वेगळं घातलं ना, आपल्याला काय एवढं नक्षीकांत घातलं, याचा विचार कधीतरी आतमध्ये आपण केला पाहिजे ना. करत नाही महाराज, विचार करत नाही, त्याचं स्मरण करत नाही. परिणाम पचतील खाणे चौऱ्याऐंशीच्या पचतील खाणे चौऱ्याऐंशीच्या पचतील खाणे चौऱ्याऐंशीच्या पचतील खाणे विसरली दया थोर झाली हानी पचतील खाणे चौऱ्याऐंशीच्या थोर झाली हानी पचतील खाणी पचतील खाणी पचतील चौऱ्याऐंशीच्या. क्या बात, वाह. विसरली तया थोर झाली हानी. हानी एवढी मोठी आहे महाराज, एवढी मोठी हानी आहे, आपल्याला कळतच नाही. हो, पचतील खाणी 84च्या. या 84 लक्ष योनीमध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वाऱ्या मनुष्य देहाचा. अरे कुत्र्याच्या जन्माला कोटी वेळा याचं मारायचं, अन्य अनेक योनीमध्ये कोटी वेळा जन्मायचं आहे, मरायचं आहे, जन्मायचं आहे, मरायचं आहे, जन्मायचं आहे, मरायचं आहे. महाराज, हे जन्म मृत्यूचं दुःख अति वाईट आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किंवा किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित, मनवुनी जीव भ्याला शरण गेला विटूसी. ऐका, पण हे कधी कळतंय माहिती आहे का? ज्या वेळेला वेळ निघून जाते, आता काहीच कळत नाही. खरं दुःख कधी कळतं माहिती आहे का महाराज? ज्या वेळेला खाट आणि आपण एका जागेवर असतो ना, हे कधी बरं का म्हातारपणी नाही विचार करायची गरज. मागल्या 10 वर्षापूर्वी माझ्या अंगठ्या शेजारचं बोट भजनात बसलो होतो, पेटी वाजवून म्हणत होतं आपलं. अचानक माझं बोट दुखत होतं. आयानो माझं दुखत, तुझं कुठं काय बरं का. आणि ते बोट चोळून सुजलं सकाळपर्यंत. मला वाटलं त्यात काहीतरी आहे, म्हणून मी ते नकानं पुन्हा केलं. ते पुन्हा जखम दिसायला लागली, म्हणून मी आता सुई घातली. तेवढं बरंच व्याप केलं बी. आणि बरंच व्याप केल्यानंतर शेतकरी माणूस आहे, माझ्याकडे बघितलं तर मला कळत असेल मी काय लय हुशार घरातला, सुशिक्षित, एज्युकेटेड वगैरे काहीच नाही. हो, आता सुद्धा येताना शेण घाण काढून मी आलो, म्हणजे अगदी साधा माणूस बरं का. आणि मग महाराज, ती पाणी जमिनीवर ते पिकाला पाणी देताना ही पाय मी काय सांभाळा नाही, मला शेफ्टिंग झालं. माझा पाय एवढा मोठा झाला. 2-1.5 महिना मी काठी घेऊन चालत होतो म्हातारे माणसासारखं. त्यातले 15 दिवस मी बेडवर झोपून होतो. मला उठून उभाच राहता येत नव्हतं. त्यावेळेला कळालं की म्हातारपण काय असतं, खाटवर पडल्यानंतर काय असतं ते दुःख मी तरुणपणात भोगलो बरं का. ऐका, सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, आपली ज्या वेळेला आपल्याला समजतं ना
त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते, वेळ निघून गेलेली असती. कळतं कधी आपल्याला? कळू येईल अंत काळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी राणा परे सकळ राहती केलं असेल सांगा बरं, तिथं काय चेक केलं असेल मी? तुमची चाल चालली होती काय कळालं नाही तुम्हाला? कदाचित मला असं वाटलं की मला शेंडी बिंडी आहे का बघा, पण शेंडी नाही. कारण नारदाला शेंडी असायची. नारद कसा कळ लावायचा का नाही? कळ मी बी तेच काम करतोय आता. असं इकडं काहीतरी बोलायचं, कळ लावायची, हे गपत बसत नाहीत, लगेच चालूच. खरंच आनंद भेटला बरं का, कारण मी त्यातूनच असल्यामुळं कलाकाराची किंमत मला कळते महाराज. कळ येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी. रेकॉर्डिंग केलं का बाबा? राती निराळी राणा पोरेचा कळ. काय जमलं बरं असो, आता फोन करून विचारतो. आणि चला, कळतं पण फार उशीर झालेला असतो महाराज. पण महाराज आपण वेळे सावध होणं गरजेचं आहे. कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरवसा. काय भरोसा आहे आपला? हाय का नाही? तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम श्री हरीचे मुकी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तो लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला घोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला घोडी अभंगा. कधी लागेल रे वेड्या घोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या घोडी अभंगाची. असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया. नको तू घालवू वाया. नको तू घालवू वाया. जन्म मोलाचा नको तू घालवू वाया. नको तू घालवू वाया. बघून घे बघून घे बघून घे सावळी मूर्ती आता पांडुरंगाची. कधी लागेल वेड्या तुला घोडी अभंगाची.
असे हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया बघून घे बघून घे बघून घे सावळी मूर्ती आता पांडुरंगाची कधी लागेल अरे कळते त्याला कळते ना का बोंबलायचं ते म्हणा हे हो हॅन होन हॅन एक तरी कलाकार भेटला एक कलाकार नाही भजनी होता भजनी बुवा आपलं आमच्या तिकडं एक दिवशी म्हणला आहो ते पडतीचे कीर्तन चालू करा मग ते शिवलीलाचं कीर्तन होत ते म्हणला ती येणार आणि तिचं झालं की पुन्हा म्हणला हे दोघा तिघांचं म्हणला हा तासभर चालतंय म्हणला अर्धा तास म्हणजे त्याला कळत नाही ही साधना किती मोठी आहे एका एका स्वराशी समरस पहाटे उठून रियाज केलाय काकडं केल्या तर भजनं केली ती चालत चालत पारायण केली ती बरं का मी स्वतः चालत पारायण केली ती हे सहजासहजी येत नाही महाराज आणि ती कलाकाराची दुःख किंवा कलाकाराची कला फक्त कलाकारालाच कळणार पृथ्वीच्या पोटी हिरा वर्म जाणे तो पारकी म्हणजे ज्याला वर्म त्यातलं कळत तोच पारकवान आहे असो आयुष्य असं निघून जातं महाराज प्रमाण आपल्या सर्वांच्या पाठ आहे सर्वांच्या म्हणजे गाणाऱ्यांच्या नव बसून जे श्रवण करतायत माता माऊल्या सुद्धा ऐक ना किती प्रमाण पाठ आहेत आयुष्य असं निघून जातं आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा सोयीताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या असं निघून जातं आयुष्य असं कसं सहज कधी केलंय कळत नाही हो आमच्या इकडे जुना आमचे गुरुजी होते बरं का ते सांगायचे हे बघ म्हणले इजू महाराज आपण तरुण आहे ते पहिल्यापासून सांगायचे तरुण आहे आणि त्या तरुणाईचा घमेंड आपल्या मध्ये नाही पाहिजे कारण आपली जवानी आहे आपल्याकडे मनगटात बळ आहे याची कधी आपल्याकडे घमेंड नसावी आपली जवानी कशी आहे तुला सांगू का म्हणलं सांगा आपली जवानी म्हणजे अशी आहे घोड्याच्या पाठीवरली गोमाशी कधी आली आणि कधी गेली कळालं सुद्धा नाही महाराज तसं आपण सुद्धा आपल्याला ओळखलं पाहिजे आपण त्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे पण असं निघून जातं आयुष्य मागल्या 5-6 वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर एक मराठी सिनेमा अतिशय बऱ्यापैकी गाजला तुमच्या वटात आले पण तुम्ही पोटात दाबून ठेवले मराठी सिनेमा म्हणून तुम्ही बोला की आता बोला की हो माईक देऊ का बोला येऊया का आपण चहा पिऊन तोपर्यंत हा बोला की कोणीतरी नाही बोलणार म्हणा काय तरी तू किती म्हण नाही बोलणार अजिबात ऐक तुमच्या डोक्यात आला मी सांगू का सैराट है की ना मला कशाला उगत त्यांचं ते सैराट सुद्धा मी नाव घेत नाही पण ते आमचं आहे म्हणून घेतलं सैराट है की नाही बैसलो जायावरी सैराट ते जाय असू द्या तुमचंही बरोबर आहे पण बरं का तुषार महाराज त्याच्याबरोबर एक दुसरा सिनेमा होता त्याच समकाळामध्ये झालेला तो फक्त कलाकारांनी पाहिला कोणी पाहिला कलाकारांनी मोठ्यानं सांगा कट्यार तुम्ही बरोबर बोलला संतोष महाराज परवा एक गायक होता तो म्हणला मला माहित आहे म्हणलं काय नाव सिनेमाचं म्हणला क्वार्टर काळजात घुसली तुम्ही आपलं करेक्ट नाव तुमचे म्हणजे भाषा शुद्धी आहे त्यामुळे असं आयुष्य असं निघून जातं कधी कधी हो काही कळत नाही आपल्याला कवा गेले ऐका आपण इकडे बघत असतो तोपर्यंत निघून जातं असं नाही कसं आहे पहिला दिवस असल्यामुळे थोडंसं बांधिलकीनं चाललंय कधी मध्ये आधी घातलं मग काय अशी बॅट फिरवतो ना बॉल किती 13च्या 13 खेळाडू जर हुडकत असले ना 12च्या 12 तरी लवकर चेंडू सापडत नाही त्यांना अशी बॅट फिरवतो जाऊ दे आता सांगण्याचं तात्पर्य असं आहे असं आयुष्य निघून जातं त्या सिनेमात एक गाणं आलं बरं का मिक्सरवाले गाणं आलं त्या सिनेमात अति गोड आहे दिन गेले भजना विनसा
दिन गेले. कुठे गेलं ते बाळ? ते बाळ मगाच कुठे गेलं? गेलं वाटतं, झोपलं वाटतं. त्याच्या मम्मीनं झोपवलं त्या. बालपणा रमण्यात गमविला, बालपणा रमण्यात गमविला, यौवनात धन लौकिक प्यारे दिन गेले. भजना विनसा रे दिन गेले, दिन गेले भजना विनसारे. बालपणा रमण्यात गमविला. आहे की नाही? आपण लहानपणामध्ये खेळण्यात बागडण्यात आपले दिवस नाही. यौवनात म्हणजे तरुण अवस्थेमध्ये धन पाहिजे, लौकिकता पाहिजे, यामध्ये आपण गुंततो महाराज, आणि आयुष्य असं निघून जातं. मग ते आयुष्य कशासाठी? तो देह, हे शरीर, ते आयुष्य, ते परमात्म्याने दिलेले श्वासावर अवलंबून आपलं आयुष्य आहे. 21,600 वेळा आपला श्वास दिवसात आत बाहेर करतो. आपण आयुष्य किती जगायचं त्या श्वासावर अवलंबून आहे महाराज. हे सगळं ऋण तुमच्यावरती दिले. कशा करता? तर ते नामस्मरण करावं म्हणून. मग नामस्मरणानं फायदा काय होणार आहे? परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. नवे तर संसाराची तुटी होणार आहे. म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. पण महाराज म्हणतात हो की तुम्हाला जर नामस्मरण करायचं आहे, तुमच्याकडे वेळ शिल्लक नाही, तर तुम्ही नामस्मरण करण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. मग तुम्ही अगदी तुमचं काम करत असताना, धंदा करत असताना, व्यवसाय करत असताना, नोकरी करत असताना तुम्ही नामस्मरण हे उठाउठी केलं तरी चालेल. अभंगाचं पहिलं चरण. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. होया संसाराची तुटी, होया संसाराची तुटी, ऐसा लाभ बाधा गाठी, ऐसा लाभ बाधा. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, घेता उठा उठी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बाधा गाठे, ऐसा लाभ बाधा गाठे, ऐसा लाभ बाधा गाठी, ऐसा लाभ बाधा गाठी, ऐसा लाभ बाधा गाठी, ऐसा लाभ बाधा गाठी. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. तुम्ही मानानं काय तुमच्याकडे तो दानशूरपणाच नाही ओळखलंय मी. एवढं गोड झाल्यावर का ती किती चाली म्हणल्या हो एका तडाख्यात? 3 चाली घेतल्या बरं का. ते कोणालाही जमते का तो? असो. नाम घेता उठा उठी. महाराज नामस्मरण उठा उठी घेतलं तर काय फायदा होतो? महाराज म्हणतात होय संसाराची तुटी. आता संसार संसार 2 पद्धतीचा आहे. एक संसार असा आहे, या संसारापासून आपली तुटी हो नाहीतर ना हो. आणि खरं सांगू का, या संसारापासून तुटी होण्याची गरज नाही आपली. माणसाला एखाद्या सांगितलं ना, ओ दाजीबा, माणसाला सांगितलं ना काही या संसारात उपयोग नाही, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. ती दुसऱ्या दिवशीच आईला म्हणते का तो माझ्यासाठी केलं, बापाला म्हणतायत काय तुम्ही केलं. खरंय नाही, नसलं इथं तर लयच चांगलं आहे. हो, या मी एवढा फिरतोय कीर्तना करता, खरं सांगतो तुम्हाला हा प्रसंग मी रोज पाहतो डोळ्यानं. कुठला? एका का होईना गावात एखाद्या माणसानं 2 एकर जमीन होती, पण त्यानं त्याच्या मुलांची लग्न व्हायच्या अगोदर 10 एकर घेतली.
2 खोल्या होत्या. मुलाच्या लग्नाच्या अगोदर बंगला बांधला. सायकल होती. मुलाच्या लग्नाच्या अगोदर चांगल्या 4 व्हीलर 2 गाड्या घेतल्या आणि एवढं सगळं केलं महाराज. गावात प्रतिष्ठा मिळवली. तरी सुद्धा तो बाप एवढा दरिद्र आहे. ऐका हो, बाप एवढा दरिद्र आहे. त्या बापानं एवढं करून सुद्धा त्याच्या कानाला एक दिवस असं ऐकायला लागतं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. काय केलं तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे कोणाला ऐकायला लागतं. सायकलवरनं 2 गाड्या मोठ्या घेतल्या. 2 एकर जमिनीची 10 एकर केली. 2 खोल्या साध्या होत्या त्याचा बंगला केला. तुम्हाला सुंदर अशा मुली 2 लग्न करून आणून तुमच्या दोघांच्या 2 मुली, दोघांना 2 बायका करून दिल्या. एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा ह्या कानानं ऐकायला लागत असलं की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तर याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे का हो. ऐक ना, तरी सुद्धा त्या संसारातून आपण बाहेर पडत नाही. आणि कधी कधी असं वाटतं तो एवढा बाप करतो बरं का, एवढा बाप मरतो, एवढा मरतो, एवढा मरतो, पण तो मरल्याला कधी कोणाला दिसत नाही बरं का. कसा आहे बाप. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. वटामधी हसू जरी कना वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापल. लही अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. किती एवढं केलं महाराज. आणि एवढं करून सुद्धा जर त्यात सुख समाधान नसेल तर करू वाटेल का संसार. पण हा संसार सोडायला नाही सांगितला. हा संसार करा, पण कसा करा. ऐका, शरीरानं संसार करा, प्रपंच करा, मात्र चित्तानं परमेश्वराचं नामस्मरण करा. हा असोनी संसारी. किंवा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. हो, अरे पक्षी चाललाय आकाशातून, भूक लागली. एक माय माऊली आपल्या घराच्या उमरेच्या बाहेर येऊन पायरीवरती दळण करण्यासाठी सुपामध्ये काय घेतलं, धान्य घेतलं आणि तिथं चालू झालं सुपात. आणि ती माऊली दळण करत असताना 4 दाणे उडले आणि खाली पडले जमिनीवरती. आकाशातून पक्षी चाललेला आहे. पक्षानं पाहिलं आपला जठराग्नी खवळलाय, आपल्याला भूक लागले. मग ते 4 दाणे दिसत आहेत, खाली येतो, टिपतो आणि जाताना त्या मावशीला हाक मारतो. ओ मावशी. कोण? पक्षी. हाक मारतो, बाहेर या. ती म्हणते काय रे, तुमच्या दारातले 4 दाणे टिपलेत आणि आता पोट भरले. आता मी म्हणतोय तुमच्याकडे धान्य दिसतंय घरात, मला पायलीवर बांधून देता का. असा म्हणला का पक्षी. म्हणला का. पोट भरलं, निघून गेला. उद्याच उद्या पाहू. तसंच महाराज म्हणतात संसारामध्ये सुद्धा त्या पक्ष्यासारखा असावं. संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे. संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे
असावे असोनी नसावे. चला पुढे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ज्या संसारातून दुःख होतं त्या संसाराची तुटी होते असं महाराज म्हणतात. कारण संसार दुःख रूपीच आहे. प्रमाण माहित आहे ना, दुःख मांदवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चहूकडे, इंगळ विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ. मग तळमळ असणारा संसार कुठं कुठं ऐका, यात आहेच आहे. पण एक दुसरा संसार असा आहे, जन्म आणि मृत्यू एक संसार आहे. त्या संसाराची तुटी झाली पाहिजे. कारण जन्म मृत्यू सुद्धा दुःख असं आहे. काय सांगू देवा गर्भीच्या यातना मज भोगिता नारायण. म्हणून या संसारातून तुटी होण्याकरता महाराज म्हणतात नामस्मरण केलं पाहिजे. जर नामस्मरण केलं, संसाराची तुटी झाली तर काय होतं, तर जीवनात अनमोल असा लाभ घडतो. अभंगाचं दुसरं चरण. ऐसा लाभ बांधनाटी, ऐसा लाभ बांधनाटी, ऐसा लाभ बांधगाटे, ऐसा लाभ खरं सांगू, गायनाची रंगी शक्ती अद्भुत ती आहे. अरे गाणं सुद्धा एवढी ताकद आहे महाराज, एखादा हिंस प्राणी सुद्धा एका जाग्यावर उभा करण्याची स्वरात ताकद आहे. हो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे, आईचा लाभ बांधा गाठी, गाठी बांधा. काय होईल त्यानं फायदा, तर त्याचाही फायदा सांगितला. विठ्ठल पायी पडेल मिठी. त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाची मिठी, त्याच्या चरणाची प्राप्ती आपल्याला होईल महाराज. लाभ खरं सांगू का, आपल्याला एवढा मोठा लाभ झालाय पण तो कळाला नाही. अमोलिक रत्न जोडीले रे तुझ, का रे ब्रह्म बीज ओळखीसी. न बुडे न कळे न भिये चोरा, ती वस्तू चतुरा सेवी येसू. अमोलिक रत्न कोणतं रत्न आहे? हा, नरदेव निदान लागले हात. हे सुद्धा हे शरीर मिळणं हे सुद्धा आपल्यासाठी लाभ आहे. हे सहजासहजी प्राप्त होत नाही. कोणाला प्राप्त होत नाही? अरे जीवाचं सोडा, ज्यानं आपल्याला पाठवून दिले ना त्यालाही मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. का? अरे नारायण नामे होऊन जीवन मुक्त. त्या नामात एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. महाराज नामस्मरण किती श्रेष्ठ आहे. महाराज म्हणतात नामापरते साधन नाही. तिसरं चरण, जे तो अनेक काही. अरे साधन दुसरं काहीच नाही. महाराज कशावरून सांगता तुम्ही याला साधन नाही? ऐका, एकदा काय झालं, परमात्म्यानं या सृष्टीची रचना करा, या सृष्टीचा विस्तार करा, या करता ही कामगिरी दिली कोणावर? ब्रह्मदेवाला. ऐका, पण हे परमात्म्यानं आपल्याला एक काम सांगितलं. परमदेवाला याड लागलं. ब्रह्मदेवाला याड लागलं. याड लागलं म्हणजे गाणं नव्ह बरं का.
याड लागलं याड लागलं याड लागलं देवा तुझ्या नामाचं याड लागलं देवा तुझ्या नामाचं ही याड बरं आहे याड लागलं ती नको आहे असं अरे वेड लागलं त्याला वेड लागलं महाराज कशावरून ऐका पैगा सृष्टीच्या उपक्रमा ज्ञानोबराय म्हणतात पूर्वी गा विरोत्तमा आणि वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता अरे त्याला काहीच कळण महाराज पुढे जाऊन सांगतात हो ना सृष्टी करू शके मज ईश्वरा ते ओळखे त्याला सृष्टी बी करायला ना मला बी ओळखना आणि येड लागल्यागत नुसतंच फिरायला लागलं मग ते ज्ञान कसं प्राप्त झालं तर तो थोरू केला एके नामे जेने अरे ते ज्ञान नामस्मरण तो बोध परमात्म्यानं हंस रूप धारण केला आणि ब्रह्मदेवाला उपदेश केला आणि मग ते ज्ञान प्राप्त झालं मग सृष्टीचा विस्तार केला ही ताकद सुद्धा नामस्मरणात आहे खरं सांगू का नामस्मरण हे साधन आहे आणि परमात्म्याची प्राप्ती उद्धार होणं मोक्ष प्राप्ती होणं हे साध्य आहे जसं मायनीतून इथं येण्याकरता आम्ही गाडीचा वापर केला आमचं साध्य काय आणि साधन काय तिथून इथं पटदिशी येणं साधन चांगलं आहे ना साधन चांगलं आहे म्हणजे त्या ठाम विश्वासानं बोललो तसं हे साधन सुद्धा चांगलं आहे नामस्मरण हे साधन आहे आणि साध्य काय परमात्म्याची प्राप्ती आपला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आपल्या जीवनात आपला उद्धार करून घ्यायचा यासाठी या देहाला मिळालेलं जे नामस्मरण आहे हे साधन आहे महाराज म्हणतात नामापरते साधन नाही अनेक गोष्टी करतात लोक अनेक करतात पण महाराज त्यातून काही फायदा होत नाही जे तो अनेक करीशी काही मग ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी त्या परमात्म्याचं नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज खरंच चांगल्या गोष्टी केल्या ना आपलं आपण आहे तोपर्यंत लोक आपल्याला मानतातच पण आपण गेलोच तरी सुद्धा लोक आपलं नाव काढतात तो का म्हणे एक मरण्याची सरे उत्तमाचे उरे कीर्ती मागे महाराज काय केलं पाहिजे हे आकजो श्याम का दर्शन किया करे है शीश वो प्रभु चरण में वंदन किया करे बेकार मुख है बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुख है जो हरि नाम का सुमरन किया करे हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं हाथ की जो हाथ है भगवान का पूजन किया करें मर कर भी अमर नाम है इस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन वो तो गली गली हरी गुण गान गाने लगे महलों में पली बन के जोगन चली मीरा रानी दीवानी होने लगे ऐसी लागी लगन लागी रे लगन होणे तीच गाठ आहे बरं ऐसा लाभ बांधा गाठी अरे नामस्मरणात एवढी ताकद आहे महाराज परिस्थिती अशी होते विषय विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला आणि मग माझी मज झाली अनावरवाचा
छंद या नामाचा घेतलासे विठोबार कुमार विठोबार कुमागे विठोबार कुमागे विठोबार कुमागे विठोबार कुमाये विठोबार कुमार जय 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 जड़ो पार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमागे विठोबार कुमाये विठोबार कुमागे विठोबार कुमाये विठोबार कुमागे विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये जय 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 विठोबार कुमार विठोबार जय जय कुमाये विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमार कुंडली कबरदारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की गौरी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठोबार कुमार नाम घेता ओटा उटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिटी नामा परते साधन नाही जे तो अनेक करीसे काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिटी विठाला विठाला महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं बाबा संसाराची तुटी होईल. संसार हा दुःख रूपी आहे, त्याच्यापासून सुटका करून घ्यायची असेल, तुटी करून घ्यायची असेल तर नामस्मरण केलं पाहिजे, पण आपण करत नाही. ऐका, आवटा हात का मानव दे खाया पिया सुगसे सोया नाहक जमाना खो नाहक जमाना खोया असं आयुष्य निघून गेलं. मी पहिल्यापासून सांगते, म्हणून ते नामस्मरण करा, संसारापासून तुटी करून घ्या. या जन्म मरणाच्या मृत्यू त्या चक्रातून सुटायचं असेल तर ते निश्चित करणं गरजेचं आहे. दुसरा लाभ सांगितला, ऐसा लाभ बांधा गाठी. कैसा ऐसा कोणता? ऐका, हे कीर्तन आहे, हे सुद्धा लाभ आहे बरं का. नामस्मरण कोणता लाभ आहे? जीवन आपल्याला भेटले हाच लाभ आहे. एक शेवटचा छोटासा दृष्टांत सांगतो आणि कीर्तन संपतो. ऐका, एक बाग होती, बाग ज्या कामासाठी आपण आलोय, जो लाभ आपल्याला प्राप्त करायचा आहे तो करण्यासाठी फक्त आपलं तेवढंच ध्येय होतं. उदाहरणार्थ, मला एवढंच करायचं होतं, आंध्रीला कशाला चाललाय, मला फक्त कीर्तन करायचं आहे, एवढंच माझं साध्य आणि ध्येय आहे. पण काय सांगायचं, येताना एवढी गावं भेटली, एवढी मित्रमंडळी भेटली, त्यांच्यात एवढा गुंग झालो, कीर्तन 9 ते 11 असतं, मी 12 वाजले तर त्यांच्याच गावातली फिरत बसलो. जमल का असं? इथली माणसं म्हणणार फोन करून, आता पुन्हा कीर्तन नवं, आयुष्यात तारीख भेटणार नाही तुला. आपण ज्या कामासाठी आलोय ते काम विसरलो. एक बाग होती, 300 एकरची बाग असेल, त्या बागेत अनेक, जसं मॉलमध्ये असतं ना, आपण असतं ना मॉलमध्ये, अनेक पदार्थ असतात, प्रत्येक पाहिजे ती गोष्ट असते, तशी त्या बागेत अनेक खेळण्याजोगे, मन रमण्याजोगे अनेक कार्यक्रम, अनेक गोष्टी होत्या, आणि त्याच बागेत होता परमात्मा. एकाला सांगितलं, जा त्या बागेमध्ये, त्या बागेत जा, त्या बागेत प्रवेश कर, तुला निश्चित रूपाने तिथं परमात्मा भेटेल. हो, तो पळत पळत आला, वॉचमॅनला मला म्हणला आज जायचंय. म्हणलं काम काय आहे सांग. काय नाही म्हणलं, माझं दुसरं काहीच काम नाही, फक्त परमात्म्याला मला भेटलो, देवाला भेटलो की माझं काम झालं. आतमध्ये गेला, आतमध्ये गेला महाराज, पहिलं पाऊल टाकलं, ज्या असं दृश्य दिसायला सुरुवात झाली, देव शोधायचं राहूनच गेलं महाराज, इतर गोष्टीमध्ये अडकत राहिला. आणि मग मात्र वॉचमॅननं आतमध्ये जाताना सांगितलेलं होतं
की काही तासच तुझ्या जवळ आहेत, तेवढी वेळ झाली की बाहेर बेल वाजणार आहे, घंटा वाजणार आहे, तुला बाहेर यावं लागेल. एवढं आतमध्ये जाऊन ते गुंतलं, एवढं बघत राहिलं, हे बघत राहिलं, ते बघत राहिलं. देवाला भेटायचं राहून गेलं. बाहेरनं टन दिशी बेल वाजली आणि मग याच्या लक्षात आलं की आपण देवाला भेटण्याकरता आलो. आपलं सुद्धा तसंच आहे. ही बाग आहे मृत्यू लोकामध्ये. आपण इथं आलोय ना, या बागेमध्ये आपण एवढं गुंतलोय, बायकोत गुंतलोय, मुलात गुंतलोय, सगळीकडे गुंतलोय. आणि ज्या वेळेला ते ठण वाजवतं तेव्हा कळतो आपण कशाला आलो होतो. आणि त्यासाठी महाराज सांगतात, बाबा रे तुम्ही काय करा, जीवन जगत असताना संसार नक्कीच करा, पण महाराज सांगतात की बाबा रे काही जरी केलं आणि नाही केलं तरी एक मात्र करा. काय करा? नामस्मरण करा. अगदी सहज नाही सांगितलं तर हाका मारून महाराज सांगतात नाम घेतल्याशिवाय राहू नका. नाम घेता राहू नका, ऐसा लाभ वाकडी का नीट देव जाणे. असो इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, तब प्राण तन से निकले. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी. झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणावरती अर्पण करतो. माझ्या माता माऊल्या भगिनी आहेत यांच्या चरणावरती अर्पण करतो. पाठीमागं काही ज्येष्ठ पारमार्थिक मंडळी बसलेले आहेत त्यांच्याही चरणावरती अर्पण करतो. तुम्ही सर्वजण मंडपामधील असणारे परिचित अपरिचित यांच्याही चरणावरती अर्पण करतो. ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला ते आमचे दाजेबा संदीप महाराज, त्यांच्याही चरणावरती अर्पण करतो. गोड असे मृदंग वादक श्रेयश महाराज त्यांच्याही चरणावरती, गोड असे तबला वादक ओंकार महाराज. आणि ही दोन्ही सिंहासारखे आणि गंधर्वासारखे गाणारे, दिसायला सिंहासारखे आणि आवाज म्हणजे कोकिळेसारखा. खरं सांगतो गोड मंडळी आहेत. खरं सांगतो त्यामुळं माझी मदत झाली अनावरवाद. गोड मंडळी आहेत. सर्वांचं दर्शन घेतो. गोड साऊंड सिस्टीमवाले असतील, विनेकरी बाबा असतील, त्या सर्वांचं दर्शन घेतो. आणि या ठिकाणी या सप्ताहाला 4थं वर्ष पूर्ण होतंय. आता आज पहिला दिवस आहे. हा कार्यक्रम उत्तराउत्तर आमचे व्यासपीठ चालक ज्ञानेश्वर महाराज जाधव पण शिंदे भांडोलीचे असं त्यांचं गाव आहे ना, त्यांच्या सेवा सुद्धा आमच्या गावात झालेल्या आहेत. त्या आज मला दिसले नाही त्यामुळं थोडंसं नाव त्यांचं विसरून गेलो. ऐका, गोड असं व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा. असो चौबदार आमचे एवढे गोड आहेत. हो, माझं मध्ये थांबलं म्हणलं ह्यांचं चालू झालं. गोड देऊ का? खरंच तुम्हाला सांगतो तुमची सेवा फार मोठी आहे. परमात्म्यानं तुम्हाला 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य देऊ का? तर अशी गोड आणि निस्वार्थी प्रेम करणारी माणसं फार जगात कमी आहेत. असो एकदा हनुमंतरायाचं दर्शन घेतो, आईसाहेबांचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी
सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय आ बोली दे पुरे वेदे करा क्षमा अपराध मारा आय विचारिला दे कामन ज्ञानेश्वर करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकारा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजासी भक्ती साधू संत मनो वेदला माझा भरत ज्ञान राजा रूप दे ज्ञान जगे कोणी अवतार पांडुरंग नाव निवेदे ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रकट गुया बोली ब्रह्माजी केले रामा जनार्दनी चरणी ककचे आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजासी साधू संत वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामाद चिदानंद मूर्ती पायदा कवी